श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडून आजचे वास्तव समजून घ्या. तुमच्या कुंडलीच्या 6व्या घरात सध्या ग्रहाची जी अभूतपूर्व आणि अत्यंत घातक हालचाल होत आहे, ती साधीसुधी गोष्ट नाही. मंगळ, बुध आणि सूर्यासारख्या 3 मोठ्या ग्रहाची ही महायुती तुमच्या आयुष्यात एक अशा प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे, जी थेट तुमच्या घरावर आणि नशिबावर घाला घालण्यास सज्ज झाली आहे. खगोलशास्त्रीय भाषेत सांगायचे तर जेव्हा एवढी मोठी ऊर्जा एकाच घरात एकत्र येते, तेव्हा होणारा परिणाम हा सुखाचा नसून अनपेक्षित संकटाचा धक्का देणारा असू शकतो. त्यामुळे येणारे 72 तास हे सामान्य दिवस नसून ती तुमच्या जीवनातील एका मोठ्या अग्निपरीक्षेची सुरुवात आहे. हे विसरू नका. ब्रह्मांडात सध्या अशा काही अदृश्य रेषा आखल्या गेल्या आहेत, ज्या तुमच्या भविष्याला पूर्णपणे विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही ग्रहस्थिती तुम्हाला केवळ मानसिक त्रास देणार नाही, तर तुमच्या महत्त्वाच्या निर्णयावरही थेट गदा आणणार आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की तुम्ही घेतलेले निर्णय अगदी योग्य आहेत, पण प्रत्यक्षात तो निर्णय तुम्हाला विनाशाच्या दरी ढकलणारा ठरू शकतो. विशेषतः या काळात घेतलेली कोणतीही घाईची पावले किंवा रागाच्या भरात केलेले वर्तन तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक सामाजिक संतुलन बिघडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. ही वेळ एक चेतावणी नसून येणाऱ्या धोक्याची एक स्पष्ट घंटा आहे, जी आत्ताच ओळखणे तुमच्या हिताचे आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे महाविनाशकारी जाळे तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे अत्यंत गुप्तपणे विणले जात आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा तुमच्या जवळच्या नात्यामध्ये असे काही लोक सक्रिय झाली आहेत, जी तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांना तुमच्या यशाचा हेवा वाटत आहे आणि ते तुमच्या एका चुकीच्या शब्दाची किंवा कृतीची वाट पाहत आहे. जर तुम्ही या 72 तासात गाफील राहिलात, तर तुम्ही नकळतपणे त्यांच्या रचलेल्या सापळ्यात पूर्णपणे अडकाल. त्यामुळे या भागात आम्ही तुम्हाला सावध करत आहोत की नेमकी कोणती ग्रहदशा तुमच्या कुंडलीत सक्रिय झाली आहे आणि तिला वेळीच कसे रोखायचे, जेणेकरून तुमचे पुढील भविष्य सुरक्षित राहील. तर मेष राशीच्या जातकांनो, आता जी मी माहिती तुम्हाला देणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण या 72 तासाच्या कालावधीत तुमची कुंडली केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या घरातील स्त्रियांच्या आरोग्यालाही एका भयंकर संकटात ढकलत आहे. ग्रहाच्या विनाशकारी युतीमुळे घरातील माता, पत्नी किंवा बहिणीच्या आरोग्यावर अचानक एखादा मोठा घात होण्याची दाट शक्यता आहे. हे काही सामान्य आजार नसून अचानक उद्भवणाऱ्या अशा काही आरोग्य समस्या आहेत, ज्या तुमच्या कुटुंबाला दवाखान्याच्या पायऱ्या चढायला लावतील आणि तुमचे मानसिक ध्येय खची करतील. नेमकी कोणती लक्षणे दिसतात, तुम्ही सावध झाले पाहिजे. या काळात महिलाच्या शरीरात अचानक उष्णतेचे विकार, तीव्र पोटाचे दुखणे किंवा अनाकलनीय मानसिक तणाव वाढू शकतो. तुम्ही रोजच्या कामाच्या धावपळीत या गोष्टींना केवळ थकवा समजून दुर्लक्ष कराल, पण हीच तुमची सर्वात मोठी आणि महागडी चूक ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार या 3 दिवसात घरातील स्त्रियांच्या आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष घरामध्ये मोठमोठ्या चिंतेचे आणि कलहाचे मुख्य कारण ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घराचे आरोग्य टिकून ठेवायचे असेल, तर या 3 दिवसात अत्यंत सतर्कता हाच एकमेव मार्ग आहे. आता प्रश्न पडतो की या अदृश्य संकटापासून आपल्या प्रियजनांना वाचवायचे कसे? तर घाबरून न जाता या 3 दिवसात घरातील महिलांना पूर्ण विश्रांती मिळेल, याची संपूर्ण जबाबदारी आता तुमची आहे. कामाच्या व्यापातून त्यांना थोडा वेळ स्वतःसाठी आणि विश्रांतीसाठी काढायला सांगा. जर तुम्हाला तुमच्या घरातील स्त्रियांच्या आरोग्याबद्दल काहीतरी वेगळे किंवा त्रासदायक वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण या 3 दिवसात झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करायला लावू शकते. व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की नात्यामधील हा अहंकाराचा स्फोट कसा थांबवायचा. त्यामुळे व्हिडिओ सोडू नका. तर मेष राशीच्या जातकांनो, आता जी बाब मी सांगणार आहे ती तुमच्या वैयक्तिक आयुष्याला हादरून टाकणारी आहे.
तुमच्या कुंडलीच्या 4थ्या घरात बसलेला सूर्य अत्यंत क्रूर आणि उष्ण मानला जातो आणि या काळात तुमच्या नात्यामध्ये अहंकाराचा मोठा स्फोट घडून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 72 तासात तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मध्ये असा काही वाद निर्माण होईल ज्याला सुरुवातीला काहीही अर्थ नसेल, पण तो वादाचा टिंगणी इतका मोठा असेल की ते नाते थेट विघटनाच्या उंबरठ्यावर येऊन टेपेल. तुम्ही लावलेला छोटासा तर्क किंवा तुमच्या बोलण्यातील रागाचा एक शब्द तुमच्या वर्षानुवर्षाच्या विश्वासाला तडा देऊ शकतो. सर्वात मोठा धोका हा आहे की या काळात तुमच्या मनातील संशय अनाठही वाढणार आहे. तर मेष राशीच्या जातकांना आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल आणि एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यात येऊन कान भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या हक्काच्या माणसावर संशय घ्यायला लागाल. लक्षात ठेवा, संशयाचे भूत एकदा का मनात शिरले की ते नाते संपल्याशिवाय राहत नाही. तुमच्या राशीवर असलेल्या ग्रहाच्या नकारात्मक प्रभावामुळे तुम्हाला तुमचे प्रियजन हे शत्रू वाटू लागतील, पण ही तुमची खरी भावना नसून ही केवळ ग्रहाची चाल आहे. हे वेळीच ओळखा, अन्यथा नंतर पश्चाताप करूनही काहीही हाती लागणार नाही. इतकेच नाही तर घरातील लहान मुलाचे वागणेही या 3 दिवसात तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा असेल. मुलांमध्ये अचानक हट्टीपणा, चिडचिडपणा आणि उद्धटपणा दिसून येईल, जो तुमच्या रागाला आमंत्रण देईल. अशा वेळी त्यांना मारणे किंवा ओरडणे हे तुम्हाला महागात पडू शकते, कारण त्यामुळे मुले कायमची तुमच्यापासून दुरावू शकतात. तर या 72 तासात तुम्हाला संयम हे एकमेव शस्त्र वापरायचे आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय तुमचे घर उद्ध्वस्त करू शकतात. नात्यातील शांतता कशी राखायची आणि हे अहंकाराचे वादळ कसे शांत करायचे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओच्या पुढील भागाकडे वळूया, जिथे आम्ही तुम्हाला आर्थिक धोक्यापासून वाचवण्याचे उपाय सांगणार आहोत. तर मेष राशीच्या जातकांनो, आता अत्यंत गंभीर व्हा, कारण ही चेतावणी तुमच्या कष्टाच्या पैशाशी संबंधित आहे. सध्या तुमच्या कुंडलीत राहू आणि तुमच्या धनभावावर अतिशय वक्र दृष्टीने बसला आहे. हे 72 तास तुमच्या आर्थिक आयुष्यातील सर्वात मोठा धोकादायक दिवस ठरणार आहेत. तुम्हाला अशा काहीतरी लखपती बनवणाऱ्या स्कीम किंवा गुंतवणुकीचे आमिष दाखवले जाईल, जिथे तुम्हाला कमी काळात दुप्पट पैसा मिळेल असे वाटेल. पण मित्रांनो, हे एक मायावी जाळे आहे. राहू तुम्हाला मतिभ्रष्ट करून तुमच्याच हाताने तुमची सर्व पुंजी एका चुकीच्या ठिकाणी गुंतवायला लावेल आणि एकदा का तो पैसा तिथून बाहेर पडला की तो पुन्हा कधीच तुमच्या हातात येणार नाही. तुमच्या जवळच्या नात्यातील किंवा मित्राच्या वर्तुळातील एखादी व्यक्ती या काळात तुम्हाला चुकीचा आर्थिक सल्ला देईल. त्या व्यक्तीच्या बोलण्यात एवढा गोडावा असेल की तुम्हाला तिचा संशयही येणार नाही. मात्र लक्षात ठेवा, हे गुप्त तुमचे शत्रू आहेत, जे तुमच्या प्रगतीचा मत्सर करतात. तर मेष राशीच्या जातकांनी या 72 तासात कोणतीही मोठी रिस्क घेणे टाळावे. नवीन व्यवसाय सुरू करणे, मोठे कर्ज घेणे किंवा कोणालाही आंधळेपणाने उसने पैसे देणे हे थेट तुमच्या आर्थिक विनाशाला निमंत्रण देण्यासारखे आहे. जर तुम्ही या काळात पैशाची उधळपट्टी केली तर तुमच्या घराचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडेल. इतकेच नाही तर केतू तुमच्या कर्माच्या घरात बसून तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत अडथळे निर्माण करत आहे. तुम्ही जे काम करत आहात त्यात अचानक तांत्रिक अडचणी येतील किंवा तुमचे ठरलेले टार्गेट पूर्ण होणार नाही. राहू केतूच्या या युतीमुळे तुमचे निर्णय चुकत आहेत, हे तुम्ही स्वतःहून समजून घ्या. येत्या 3 दिवसात कोणतीही कायदेशीर कागदपत्रे वाचल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करू नका. तुमची आर्थिक सुरक्षितता ही पूर्णपणे तुमच्या संयमावर अवलंबून आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण या 72 तासामधील सर्व धोके आणि संकटाचा आढावा घेतला. पण घाबरू नका, जिथे संकट असते तिथेच मार्गही असतो. केतूने तुमच्या करिअरमध्ये आणि राहूने तुमच्या आर्थिक जीवनात जे वादळ निर्माण केले आहे त्याला शांत करण्याची आणि स्वतःला व आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढण्याची अफाट शक्ती केवळ एकाच ठिकाणी आहे. ती म्हणजे विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या चरणी. कारण केतूचे अधिपत्य साक्षात गजानन महाराज करतात
म्हणूनच या 72 तासाच्या भीषण संकटातून बाहेर पडण्यासाठी हा उपाय तुम्हाला संजीवनी ठरवेल आणि तुमचे नशीब पालटून टाकेल. या बुधवारी म्हणजेच आजच कोणत्याही परिस्थितीत जवळच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणे टाळू नका. बाप्पाच्या चरणी अत्यंत श्रद्धेने 21 दुर्वाची जुडी, शमीपत्र आणि लाल रंगाचे लाडू अर्पण करा. हा उपाय करताना घाई करू नका. मंदिरात शांत चित्तेने थोडा वेळ बसा. बाप्पाशी मनोमन संवाद साधा आणि तुमच्या मनातील करिअरची चिंता, कौटुंबिक कलह किंवा आर्थिक संकटाची भीती त्यांच्यासमोर मोकळी मांडा. त्यानंतर डोळे मिटून ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. बाप्पाच्या आशीर्वादाने राहू-केतूचा अशुभ प्रभाव क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या बुद्धीला यशाचा योग्य मार्ग सापडेल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारे 72 तास जरी अग्निपरीक्षेसारखे असले तरी विघ्नहर्ता गणेशाची साथ तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्हाला बाप्पावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. ही भक्तीच तुम्हाला संकटातून बाहेर काढेल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे व भरभराटीचे दिवस परत आणेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना सावध करण्यासाठी आणि त्यांना संकटातून वाचवण्यासाठी नक्की शेअर करा. एक शेअर कोणाचे तरी आयुष्य वाचू शकतो. तर भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाप्पाच्या भक्तीत राहा.